तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत या पाठाच्या माध्यमातून जो उष्णाचा जो आपण पाठ आपण पूर्णपणे लर्न केलेला आहे, तो शिकलेला आहोत. आता या पाठाच्या माध्यमातून येणारे जे प्रश्न उत्तर आहेत ते कोणते आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार. चला तर आपण सुरुवात करणार आहोत. आपल्याला जे आहे सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर याच्या पाठातून जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण सरावच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला इथे 2 ऑप्शन वाईज प्रश्न जे ऑप्शन असणार आहेत की या 2 पैकी आपलं एक उत्तर जे करेक्ट आन्सर असणार आहे, इथे दिले योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. आपल्या सरावाच्या माध्यमातून जो आपला पहिला प्रश्न आहे सुरुवात करू. बघ, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात येते तेव्हा ती थंड वस्तू काय होते. त्यांनी विचारले की जेव्हा एखादी गरम वस्तू असते, समजा तुम्ही एखादं गरम दूध आहे, ते गरम दूध तुम्ही एखादं थंड पाण्यामध्ये ठेवलं तर त्या वस्तूच्या सानिध्यात आल्यावरती थंड वस्तू म्हणजे ते पाणी आहे, मग ते काय होत आहे, तुम्हाला ते दिले गरम होत आहे का थंडच राहत आहे. तर या 2 पैकी आपलं जे ऑप्शन असणार आहे ते काय असणार आहे, पुन्हा जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे की जेव्हा गरम वस्तू ही थंड वस्तूच्या सानिध्यात येते तेव्हा निश्चितच ती वस्तू कशी होत आहे, ती थंड होते का, ते आपलं आन्सर रॉंग आहे. ती वस्तू गरम होते, आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, जेव्हा गरम वस्तू ही थंड वस्तूच्या सानिध्यात येते तेव्हा थंड वस्तू गरम होते, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता डॅश डॅश. त्यांनी सांगितले की नसते का असते, की जर अभिसरण ही जर प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अभिसरणासाठी माध्यम म्हणजे एखादं कोणतं तरी माध्यम असणं गरजेचं आहे का, असते का नसते. त्याचे आपलं उत्तर आहे मुलांनो की अभिसरणाला माध्यमाची ही गरज असते, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. कारण अभिसरण काय आहे, जी प्रक्रिया आहे, जी संक्रमण होत आहे त्याच्यासाठी आपल्याला माध्यम गरजेचं आहे आणि म्हणून अभिसरणाला माध्यमाची गरज असते, हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तांबे या धातूतून उष्णता डॅश डॅश वाहते. तांबे हा जो धातू आहे, तांबा आपण माहिती आहे की तांबा हा काय आहे, धातू आहे. जसं लोखंड आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जसं आपण पितळ आहे, ते कसे आहेत, सर्व धातू आहेत. सोनं आहे, चांदी आहे. मग या जो धातू आहे, मग या धातूतून उष्णतेचे जे वहन आहे, उष्णता डॅश डॅश वाहते. कशी वाहते, जलद वाहते का संथ वाहते. संथ म्हणजे एकदम त्याची जी प्रोसिजर आहे, जी प्रक्रिया आहे ती हळूवारपणे चालते. मग या 2 पैकी आपलं काय उत्तर असू शकतं की तांबे या धातूतून उष्णता ही आपली जलद वाहते, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रवांना उष्णता दिल्यास तळालगतचे पाणी डॅश डॅश फिरते. आता त्यांनी सांगितलं जर द्रवांना उष्णता दिलं, जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जे द्रव आहेत त्यांना उष्णता दिल्यास काय होत आहे, ते गोलाकार फिरत राहते का ते वरच्या दिशेने जाते, की जर आपण त्याला उष्णता देते तिथे गोल गोल तिथेच फिरत राहतं का ते खाली जे पाणी आहे ते गरम होतं ते वरच्या दिशेने जातं. तर साहजिकच आहे, आपण देखील करूया साधा प्रयोग करून पाहिला की जर एखादं पाणी आपण तापायला ठेवलं तर पाण्यामधले असलेले जे द्रव कण आहेत, जे अणु आहेत, जे कण आहेत ते काय होतात, साहजिकच ते प्रसरण पावतात आणि ते वरच्या दिशेने पाणी गरम करण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते. त्याच्यामुळे गोलाकार फिरत राहते, हे आन्सर रॉंग आहे. आपले जे करेक्ट आन्सर आहे, द्रवांना उष्णता दिल्यास तळालगतचे पाणी हे वरच्या दिशेने जाते, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लास्टिक लाकूड हे उष्णतेचे डॅश डॅश आहे. मग प्लास्टिक आणि लाकूड उष्णतेचे काय आहे, तुम्हाला 2 पर्याय, सुवाहक आहे का दुर्वाहक आहे. तर बघा, त्याच्यापैकी आपल्या दोघांपैकीचे उत्तर आहे दुर्वाहक की सुवाहक आहे. तर प्लास्टिक आणि लाकूड हे उष्णतेचे काय आहे, दुर्वाहक आहे. कारण प्लास्टिक आणि लाकूड याच्यामधून कोणत्याही प्रकारचे उष्णतेचं वहन होऊ शकत नाही आणि म्हणून आपण पाहिलं आहे की जे आपले नॉनस्टिकचे जे भांडे असतात, जे धातूचे जे भांडे आहे, जे तांब्याचे आहे, समजा स्टीलचे आहे, पितळेचे जे भांडे, त्यांना जे हँडल जे असतं पकडण्यासाठी ते प्लास्टिकचं केलं असतं, जेणेकरून त्याच्यामुळे कडे कितीही गरम झाली तरी आपण त्या हँडलच्या मार्फत म्हणजे ते मूठ जी असते ती प्लॅस्टिकची असते आणि त्याच्यातून जे उष्णता दिल्यामुळे किंवा ते भांडं गरम झाल्यामुळे त्या मुठांना गरमपणा लागत नाही आणि आपण ते सहजपणे उचलून खाली ठेवू शकतो. आणि म्हणूनच मुलांना इथे दिले प्लास्टिक आणि तांदूळ हे उष्णतेचे काय आहेत, सुवाहक नसून ते दुर्वाहक आहे. व सुवाहक कोण आहे, जी सर्व प्रकारची जी धातूची भांडी आहेत ती सर्व काय आहे, सुवाहक आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वाधिक उष्णता ही डॅश रंगाकडून शोषली जाते. बघा, आता सर्वाधिक जी उष्णता आहे कोणत्या रंगाकडून शोषली जाते? मग पांढऱ्या रंगाकडून का काळ्या रंगाकडून? की काळ्या रंगामधूनच जास्त उष्णता ही शोषली जाते, पांढऱ्या रंगातून फार कमी प्रमाणात उष्णता शोधली जाते. आपण पाहिलं म्हणून उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पांढरे कपडे, जे सफेद कपडे आहेत त्याचा वापर केला जातो, जेणेकरून आपल्याला ते घाम तिथे शोषला जातो आणि त्याचप्रमाणे उष्णता ही देखील कमी शोधली जाते. परंतु काळ्या रंगामधून जो रंग आहे तो अधिक उष्णता शोषून घेतो आणि मग त्याचा जो वापर आहे तो शक्यतो हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये त्याचा वापर केला जातो. तर यापैकी आपल्या बघायचे उत्तर आहे, सर्वाधिक उष्णता ही आपल्याला काळ्या रंगाकडून शोधली जाते. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे वहन हे डॅश पदार्थातून होते. उष्णतेचे वहन होण्यासाठी कोणते पदार्थ गरजेचं आहे? मग तुम्हाला इथे दोन पर्याय, स्थायू पदार्थ आहे का वायू पदार्थ आहे? तर ऑब्व्हियसली वायू पदार्थ असा असू शकतो. जर उष्णतेचं वहन करायचं असतं तर त्यासाठी आपल्याला स्थायू पदार्थाचीच गरज असणार आहे. जसं आपण शिकलो आहोत, पदार्थाच्या 3 अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. यापैकी जर उष्णतेचं वहन करायचं असेल, वहन करण्यासाठी तो पदार्थ कसं असणं गरजेचं आहे? स्थायू असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे उष्णतेचे वहन हे स्थायू पदार्थांमधून होत असते, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्मस फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता ही डॅश क्रियेने कमी करता येते. आता कोणत्या क्रियेने कमी करता येते? बघा इथे दिलं आहे, तो थर्मस आहे. जसं थर्मस तुम्हाला सांगितलं की चहा, कॉफी, दूध हे गरम राहण्यासाठी किंवा दीर्घकाळ गरम राहण्यासाठी, किंवा जे शीतपेय आहे, जे कोल्ड्रिंक्स आहेत ते देखील जास्त वेळ थंड राहण्यासाठी आपण थर्मसचा वापर केला जातो. आणि त्यांनी विचारलं की त्या थर्मस फ्लास्कमधील चकाकणारा जो पृष्ठभाग आहे, बाहेरून जाणारी जी उष्णता आहे ही डॅश क्रियेने कमी करता येते. मग प्रारण क्रियेने कमी करता येते का परावर्तन क्रियेने कमी करता येते? तर जे आपलं इथे उत्तर आहे, परावर्तन क्रियेने हे कमी करता येते. प्रारण क्रिया कधी आहे? की जेव्हा सूर्य आणि जे पृथ्वी आहे याच्यामध्ये कोणतंही माध्यम नसतं आणि तरी उष्णता मिळते, त्याला आपण काय म्हणत आहोत? प्रारण म्हणत आहोत. तशा प्रकारे आपण बघा मुलांनी इथे पाहिलं की जी प्रारण क्रिया कशी आहे त्याची आपल्याला मी तुम्हाला माहिती दिली. आपले परावर्तन म्हणजे थर्मस फ्लास्कमध्ये चमकणारा जो पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता ही परावर्तन क्रियेने कमी करता येते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्मस फ्लास्कमधील काचेच्या नळाच्या डॅश लावून चकाकी पृष्ठभाग हा तयार करतात. की जो थर्मस फ्लास्क आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा जो काचेच्या नळाकांड्या लावले जातात व चकाकीत पृष्ठभाग तयार करतात? मग कोणत्या प्रकारची गोष्ट तिथे लावली जाते? मग चांदीचा मुलामा लावला जातो का पारा लावला जातो? कशामध्ये? थर्मस फ्लास्कमध्ये काचेच्या नळकांड्यामध्ये. जो काचेची जी नळकांडी आहे त्याच्यामध्ये कोणती गोष्ट लावली जाते की जेणेकरून त्याला चकाकी यावी? मग चांदीचा मुलामा का पारा? तर पारा कशात वापरला जातो? की तापमापीमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो. परंतु इथे जे थर्मस फ्लास्क आहे त्याच्यामध्ये चांदीचा मुलामा हा दिला जातो. आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे चांदीचा मुलामा उत्तर येणार आहे. थर्मस फ्लास्कमधील काचेच्या नळकांड्यांना चांदीचा मुलामा लावून चकाकी पृष्ठभाग हा तयार करतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपला जो सरावाच्या माध्यमातून प्रश्न उत्तर आहे आपण ते घेतलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. चला तर मुलांनो, या सर्व खेळापैकी आज आपण क्रिकेटचा गेम हा घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे मुलांनो, तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत, 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी आपला एक पर्याय योग्य असणार आहे आणि या योग्य पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि तो जो योग्य पर्याय असेल तर त्या योग्य पर्यायानुसार आपला जो चेंडू आहे तो बरोबर इथे मारला जाईल. जर उत्तर चुकीचं असेल तर इथे आऊट होणार आहे. तर चला मुलांना आपण सुरुवात करणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न आहे, उष्णता काढल्यास वायूचे आकारमान कमी होते म्हणजेच त्याला वायूचे डॅश म्हणतात. जर उष्णता दिली, उष्णता काढून घेतली, जर एखादं पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे तर म्हणजेच काय होतं की ते जे वायूचे जे कण आहेत, पाण्याचे जे कण आहेत द्रव रूपातले, ते कण प्रसरण पावतात. परंतु त्याची उष्णता काढून घेतली म्हणजे त्याचा अर्थ आपण जर ते पाणी थंड करायला ठेवलं म्हणजे त्याचे उष्णता काढल्यास वायूचं काय होतं आहे? आकारमान कमी होतं. म्हणजेच त्याला वायूचे काय म्हणणार आहेत? मग तुम्हाला 4 पर्याय आहे. प्रसरण म्हणणार आहे, गोटर म्हणणार आहेत, आकुंचन म्हणणार आहेत आणि वहन म्हणणार आहेत. मग या 4 पैकी आपले जे योग्य उत्तर असणार आहे, जर उष्णता काढल्यास वायूचे आकारमान कमी होते तर त्याला त्या वायूचे काय म्हणणार आहोत मुलांना? आकुंचन म्हणणार आहोत. त्याला प्रसरण म्हणू शकतो का? नाही.
नाही, त्याला गोठण म्हणू शकतो का? तर हा टोटली वेगळा पार्ट आहे गोठणचा, की जेव्हा एखादा द्रव पदार्थ आहे आपण तो फ्रीझरमध्ये ठेवतो, मग तो गोठण बिंदूपर्यंत येतो, म्हणजेच आपण त्याला बोलतो की त्याचा बर्फ तयार होतो, म्हणजे ते स्थायू पदार्थ झाला. वहन म्हणजे काय होणार आहे मुलांनो, की उष्णताचे वहन होत जाते. म्हणजे एखादा जो पदार्थ धातू आहे, त्या धातूला आपण जर उष्णता दिली तर तो वहनाचं काम करतो, म्हणजे एका दांड्यापासून त्या दुसऱ्या दांड्यापर्यंत जातो. हे देखील आपण चित्रीकरणातून पाहिले. आपलं जे योग्य उत्तर आहे, उष्णता काढल्यास वायूचे आकारमान कमी होते, त्याला वायूचे आकुंचन असे म्हणतात, आणि म्हणून हे आपलं इथे उत्तर करेक्ट उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रवाला उष्णता दिली तर द्रवाच्या कणामधील अंतर डॅश होते. कसं होते, की जो एखादा द्रव पदार्थ आहे मग त्याला जर उष्णता दिली तर द्रवाच्या कणामधील अंतर मग काय होणार आहे, मग ते वाढणार आहे, बदलत राहते, कमी होते का कमी जास्त होते बघा. तर यापैकी आपलं काय उत्तर असणार आहे, की साहजिकच एखाद्या द्रव पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याच्या द्रवाच्या कणामधील अंतर हे वाढते, आणि म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे आपण करेक्ट आन्सरवर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते. जे उष्णतेचे संक्रमण आहे ते प्रवाहाद्वारे होते, व त्याच्यासाठी प्रवाह काय हे माध्यम आहे, व त्यास डॅश म्हणतात. मग ही कोणती प्रक्रिया आहे, जे उष्णतेचे संक्रमण जे प्रवाहाद्वारे होते त्यास काय म्हटले जाते? मग त्यास वहन म्हणणार, त्यास प्रारण म्हणणार, त्यास प्रसरण म्हणणार का अभिसरण म्हणणार आहेत? आता हे देखील मुलांनो मी सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या आहे. वन म्हणजे काय मी आत्ताच सांगितले, प्रारण म्हणजे देखील सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध असणाऱ्या की कोणतीही गोष्टीचं माध्यम नसताना देखील आपल्यापर्यंत उष्णता ही पोहोचवली जाते, त्याला प्रारण म्हणतात. आणि प्रसरण म्हणजे ज्या गोष्टी ज्या पदार्थाला उष्णता दिल्यास काय होत आहे, ते जे कण आहेत ते प्रसरण पावतात. मग आपलं जे एक्झॅक्ट जे उत्तर असणार आहे, उष्णताचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते, याला काय म्हणत आहेत, अभिसारण म्हणत आहेत. आणि म्हणून जे आपले जे उत्तर आहे हे उत्तर करेक्ट आन्सर इथे येणार आहे, म्हणून आपण करेक्ट आन्सर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यापासून पृथ्वीला डॅशमुळे उष्णता मिळते. व सूर्यापासून पृथ्वीला कोणापासून उष्णता मिळते? बघा आता त्यांनी सांगितलं आहे, प्रारणपासून मिळते, तापमानापासून मिळते, ऊर्जापासून मिळते का वहनपासून मिळते. आता इथे जे आपल्याला ऑप्शन दिले आहेत त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचे. इथे दिले आहेत तापमान आहे, वहन आहे, ऊर्जा आहे. मग सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते का? सूर्यापासून आपल्याला तापमान, सूर्याचं तापमान, वहन आणि ऊर्जा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशामध्ये आहे मुलांना, की आपण पाहिलं की ज्याप्रमाणे उष्णता दिल्यानंतर ऊर्जा निर्माण होते, आणि तापमान हे कसं आहे, पूर्ण पृथ्वीचं जे इन्व्हायरमेंटमधलं जे असणारं जे तापमान, जेव्हा पाणी तापवल्यानंतर जी उष्णता मिळते त्याला आपण तापमान म्हणतो. म्हणजे ह्या तिन्ही प्रकार याच्यामध्ये मोडत नाही, हा तिन्ही एकच प्रकारामध्ये आहे. परंतु सूर्यापासून पृथ्वीला डॅशमुळे उष्णता मिळते. कशामुळे मिळत आहे? आपला करेक्ट आन्सर आहे प्रारणमुळे मिळते. प्रारण म्हणजे काय, सूर्यापासून पृथ्वीला कोणत्याही माध्यमाची गरज असताना किंवा कोणतीही आवश्यकता नाही आहे, कोणतंही माध्यम नसताना जेव्हा डायरेक्ट उष्णता मिळते त्याला प्रारण म्हणतात. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे, सूर्यापासून पृथ्वीला प्रारणमुळे काय मिळते, प्रारणमुळे उष्णता मिळते, हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या पदार्थात उष्णतेचे वहन हे जलद होते? की कोणता जो धातू आहे की त्याच्यामध्ये वहन हे जलद प्रक्रिया करत असते? तर तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स आहेत, आपण वाचणार आहोत. पहिला आहे तांबे, दुसरा आहे लोखंड, तिसरा आहे पितळ, आणि चौथा आहे स्टील आहे. तर ते या 4 पैकी जो सर्वात जलद उष्णता म्हणत आहे किंवा जे उष्णतेचे वहन हे जलद होते, ह्या सर्व धातूपैकी जो आपला जो धातू आहे तांब हे धातू आहे, नाही लोखंड आहे. कारण लोखंड हे जाड आहे, त्याच्यामुळे त्याला ती उष्णता पटकन ती कॅच केली जात नाही, त्याला वेळ लागतो. त्याचप्रमाणे जे पितळ आहे हे देखील त्याच जाड धातू आहे. स्टील आहे, त्याला देखील वेळ लागत आहे गरम होण्यासाठी, आणि म्हणून जर पदार्थाचे जे उष्णतेचे वहन हे तांबे या धातूमधून जलद प्रकारे होते, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य पृथ्वी या दरम्यान डॅश नाही आहे. सूर्य आणि याच्या दरम्यान काही नाही आहे, पाणी नाही आहे, जमीन नाही आहे, हवा नाही आहे का प्रकाश नाही आहे? आता बघा, सूर्य आणि पृथ्वीवर काही नाही आहे, पाणी आहे, जमीन आहे, प्रकाश देखील आहे. पण आता सूर्याच्या आणि पृथ्वीच्या दरम्यान काही नाही, तर हवा नाही आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवा नाही आहे. आपल्या पाठामध्ये पाहिलं की त्या काय बिना म्हणजे माध्यमाची गरज नाही, म्हणजे प्रारण होण्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसताना देखील प्रारण होत आहे, म्हणजे डायरेक्ट सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्न शिजवण्याची भांडी डॅश गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. त्याचं अन्न शिजवायची जी भांडी आहे कोणत्या गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात? मग तुम्हाला इथे 4 प्रकार आहेत.
4 ऑप्शन आहेत. वहन आहे, सुवाहकता आहे, दुर्वाहकता आहे किंवा अभिसरण आहे. आता वहन हे काय होऊ शकतं की हे गुणधर्म त्याचा आहे, परंतु कोणत्या गुणधर्मामुळे जो मूळ गुणधर्म आहे मग तो कोणता आहे, अभिसारण असू शकतो का, की उष्णतेचे वहनाचे संक्रमण करण्याची जी प्रक्रिया आहे तिला आपण अभिसारण म्हणत आहोत, बरोबर मुलांनो. आणि मग याच्यामध्ये सांगितलं की जो आपल्याला गुणधर्म सांगायचा आहे, एक तर तो सुवाहक असू शकतो किंवा दुर्वाहक असू शकतो. मग जर अन्न जर गरम करायचं असेल, शिजवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला साहजिकच आहे सुवाहक हा जो धातूचा गुणधर्म आहे त्याची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून इथे जो आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, अन्न शिजवण्याची भांडी ही सुवाहकता या गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात, हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे वहन हे डॅश डॅश पदार्थामधून होते. आता उष्णतेचे वहन कोणत्या पदार्थामधून होते बघा, इथे त्यांनी सांगितलं तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. द्रवरूप आहे, स्थायूरूप आहे, वायुरूप आहे का कोणतेही नाही. आता असं होऊ शकतं का कोणतेही नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला चुकीचा आहे. मग आता उष्णतेचे जर वहन व्हायचे असेल तर साहजिकच आहे आपल्याला नाही द्रव पदार्थ नाही वायू पदार्थ, तर त्याच्यासाठी स्थायू पदार्थ म्हणजे जो घट्ट आहे त्या पदार्थाचं वहन होणं गरजेचं आहे, की तो मेल्ट होणं गरजेचं आहे. म्हणून जो आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे स्थायू पदार्थ. उदाहरणार्थ आपण जर बर्फ घेतला, मग बर्फाला जर उष्णता दिली म्हणजेच त्या बर्फावर काय होत आहे, प्रक्रिया होत आहे. करेक्ट मुलांना कळत आहे. आणि त्याच्यानंतर प्रक्रिया दिल्यानंतर ते उष्णतेचं त्या पाण्याचं जे बर्फाचं रूपांतर हे द्रवरूप पदार्थात होत आहे. आणि म्हणून उष्णतेचे वहन हे स्थायूरूप पदार्थामधून मोजले होत असते. आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर असणारे उष्णतेचे वहन हे स्थायूरूप पदार्थामध्ये होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे संक्रमण हे डॅश डॅश वस्तूकडून डॅश डॅश वस्तूकडे होते. आता जर उष्णतेचे संक्रमण जर करायचे असेल तर ते काय कशामुळे होणार आहे बघा, त्यांनी सांगितलं तुम्हाला 4 ऑप्शन आहे. थंड वस्तूकडून गरम वस्तूकडे होणार आहे, दमट वस्तूकडून ओलसर वस्तूकडून होणार आहे, किंवा गरम वस्तूकडून थंड वस्तूकडून होणार आहे का, या सर्व बरोबर होणार आहे. की हे सर्व 3 जे ऑप्शन दिले ते सर्व बरोबर आहे. हे तिसरं जे चौथं ऑप्शन आहे बरोबर असू शकतं का, हे सर्व एकत्र येऊ शकतात का, आता अजिबात नाही. त्यामुळे हा आपला ऑप्शन कॅन्सल आहे. दमट आणि ओलसर हा देखील कॅन्सल आहे. आता तुम्ही विचार करा, उष्णतेचे संक्रमण जर करायचे असेल तर काय होणार आहे की डॅश डॅश वस्तूकडून डॅश डॅश वस्तूकडे होते. जर उष्णतेचे संक्रमण हे थंड वस्तूकडून गरम वस्तूकडे होऊ शकतं का, की ऑलरेडी जी गरम वस्तू असते त्या गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होणार आहे. कोणत्याही थंड वस्तूमध्ये आपण गरम वस्तू टाकतो का, तर नाही, गरम वस्तू ही थंड करायला ठेवतो. उदाहरणार्थ गरम पाणी आहे, गरम दूध आहे, गरम चहा आहे, कॉफी आहे, तो थंड करायला ठेवतो. म्हणजेच उष्णतेचे संक्रमण कसं होत आहे, गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होतं. आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे उष्णतेचे संक्रमण हे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होत आहे, आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात कमी उष्णता कोणता रंग शोषेल. हे सर्वात कमी जो रंग आहे तो जो रंग कोणत्या प्रकारचा कमी जो आपला उष्णता शोषणारा रंग कोणता आहे त्यांनी विचारलं आहे. तर तुम्हाला इथे 4 रंग दिलेले आहेत. लाल आहे, निळा आहे, काळा आहे आणि पांढरा आहे. तर या 4 पैकी आपल्याला पाहिलं की जो काळा रंग आहे उष्णतेचे शोषण हे अधिक प्रमाणात करतो, परंतु जो सफेद रंग आहे, जो पांढरा रंग आहे तो उष्णतेचे शोषण हे कमी प्रमाणात करतो. त्याच्यामुळे लाल आणि निळा हा त्याच्यामध्ये हा ऑप्शन आपला चुकीचा असणार आहे. आणि त्यामुळे आपले जे करेक्ट आन्सर असणार आहे सर्वात कमी उष्णता शोषणारा जो रंग आहे तो कोणता आहे, पांढरा रंग आहे. आणि म्हणून जो आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून 10च्या 10 प्रश्नोत्तरं सोडवलेली आहेत. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. तर आता मुलांना आपण सुरुवात करणार आहोत. बघा, तुम्हाला देखील इथे खेळाच्या माध्यमातून जसे 4 ऑप्शन्स होते तसे इथे देखील तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत आणि यापैकी एक करेक्ट आन्सर आपलं असणार आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे, उष्णता काढल्यास वायूचे आकारमान कमी होते, म्हणजेच त्याला वायूचे डॅश डॅश म्हणतात. जर उष्णता काढून घेतली तर मग त्याला वायूचे काय म्हणणार आपण. मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे, प्रसरण आहे, आकुंचन आहे, गोठण आहे का वहन आहे. मग वायूचं काय होत आहे, नक्कीच आपल्या वायूचं आकुंचन होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे.
आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यापासून पृथ्वीला डॅशमुळे उष्णता मिळते. मग कोणत्या गोष्टीपासून सूर्याला उष्णता मिळते? सूर्यापासून पृथ्वीला कोणत्या गोष्टीपासून उष्णता मिळते? मग तुम्हाला 4 ऑप्शन आहे. प्रारण आहे, ऊर्जा आहे, तापमान आहे आणि वहन आहे. मग तापमान आणि वहन, ऊर्जा, प्रारण आणि वहन, यापैकी आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे, सूर्यापासून पृथ्वीला प्रारणमुळे उष्णता ही मिळत असते. म्हणजे या गोष्टीला प्रारण म्हणतात. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळण्यास डायरेक्ट ती उष्णता मिळते. सूर्याला उष्णता सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळण्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते, तिलाच प्रारण म्हणतात आणि म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते व त्यास डॅश म्हणतात. उष्णतेचे जे संक्रमण आहे प्रवाहाद्वारे होते, मग त्याला काय म्हणणार आहे? मग वहन म्हणणार, प्रसरण म्हणणार, प्रारण म्हणणार का अभिसारण म्हणणार? मग या आपलं जे करेक्ट आन्सर आहे, उष्णतेचे संक्रमण हे प्रवाहाद्वारे होते, त्याच काय म्हणणार आहोत आपण? वहन म्हणणार आहोत आणि म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर दिला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य पृथ्वी या दरम्यान डॅश नाही, की सूर्य आणि पृथ्वी याच्या दरम्यान काय नाही आहे? मग पाणी नाही आहे, हवा नाही आहे, जमीन नाही आहे का प्रकाश नाही आहे? तर सूर्य आणि पृथ्वी याच्या दरम्यान काय नाही आहे मुलांनो? हवा नाही आहे आणि म्हणून इथे आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे वहन हे डॅश पदार्थामधून होते. जर उष्णतेचे जर वहन करायचं असेल ते कोणत्या पदार्थामधून होणार आहे? तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहे. द्रवरूप आहे, वायुरूप आहे, स्थायीरूप आहे किंवा कोणतेही नाही. आता कोणतेही येऊ शकतं असं होऊ शकतं का? तर आपलं यापैकी उत्तर आहे उष्णतेचे वहन ऑब्व्हियसली नाही वायुरूपातून होऊ शकतं, नाही द्रवरूपातून होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला स्थायीरूप पदार्थाची गरज आहे आणि म्हणून जो आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे, उष्णतेचे वहन हे स्थायीरूप पदार्थामधून होत असते. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात कमी उष्णता कोणता रंग शोधतो? त्यापैकी आपलं जे करेक्ट आन्सर असणार बघा, आपलं पाहणार लाल, काळा, निळा, पांढरा. तर सर्वात कमी शोषण करणारा किंवा सर्वात कमी उष्णता रंग शोषून घेणारा जो आहे तो लाल, काळा, निळा, पांढरा, यापैकी पांढरा हा आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे संक्रमण हे डॅश वस्तूकडून डॅश वस्तूकडे होत असते. जर उष्णतेचे संक्रमण जर करायचे असले तर त्यासाठी कोणत्या वस्तूकडून कोणती वस्तू गेली पाहिजे? उदाहरणार्थ थंडकडून गरम वस्तू गेली पाहिजे किंवा गरम करून थंड वस्तूकडे गेली पाहिजे, दमटकडून ओलसरकडे गेली पाहिजे का? हे सर्व तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. ते तिन्ही ऑप्शन बरोबर असू शकतात का? तर अजिबात नाही. हे तिन्ही ऑप्शन अजिबात बरोबर असू शकत नाही. ना दमट ओलसरकडून देऊ शकत नाही. तर गरम वस्तूकडून ही वस्तू थंड वस्तूकडे ही जात असते आणि म्हणून ही उष्णतेचे संक्रमण होत असते आणि म्हणून आपलं जे उत्तर असणारे उष्णतेचे संक्रमण हे गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे जाते. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्याही पदार्थात उष्णतेचे वहन हे जलद होते. कोणत्या पदार्थात उष्णतेचे वहन जलद होते? म्हणजे कोणत्या धातूमध्ये त्यांनी असं विचारले. मग इथे तांबा आहे, लोखंड आहे, स्टील आहे आणि पितळ आहे. तर या 4पैकी आपलं काय उत्तर असणार आहे मुलांनो? की सर्वात जलद वहन हे आपल्या तांबे या धातूमधून होत असते आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सरवर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्न शिजवण्याची भांडी ही डॅश गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. जर अन्न शिजवायचं असेल तर त्यासाठी कोणता धातूचा गुणधर्म असणं गरजेचं आहे की कोणत्या जे धातू हा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये? म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर बघा काय ऑप्शन आहेत, वहन आहे, ध्रुवकता आहे, सुवकता आहे आणि अभिसारण आहे. तर साहजिकच एखादा जर धातू जर आपल्याला जर अन्न शिजवायचं आहे किंवा अन्न शिजवण्यासाठी भांडी किंवा पाणी गरम करण्यासाठी आपल्याला कोणता धातू वापरणं गरजेचं आहे? दुर्वाहक धातू वापरून चालेल का? मग दुर्वाहक धातू कोणता आहे? आपला आपण म्हणू शकतो प्लास्टिक आहे, त्याचप्रमाणे लाकूड आहे. हे उष्णतेचे वहन करत नाही, म्हणजे तो कसा आहे? दुर्वाहक हा गुणधर्म आहे. परंतु जर आपल्याला अन्न शिजवायचं असतं तर त्यासाठी आपल्याला सुवाहक म्हणजे त्याच्यामध्ये उष्णतेचे वहन होत आहे, जेणेकरून अन्नाला उष्णता लागणार आहे. म्हणून अशा भांड्याची आपल्याला अशा धातूची निवड करायची आहे आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे, अन्न शिजवण्याची भांडी ही सुवाहकता या गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रवाला उष्णता दिली तर द्रवाच्या कणामधील अंतर हे डॅश होते. काय होते? द्रवाला उष्णता दिली तर त्याने काय होणार आहे? मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, वाढते, कमी होते, बदलत जाते का कमी जास्त होते. तर या 4पैकी ते साहजिकच आहे. पदार्थ पाण्यामध्ये असलेले जे द्रव आहेत, जे कण आहे, जे कण आहे त्या कणांना जर उष्णता दिली तर ते काय होणार आहे? बघा इथे दिले आहे, ते द्रवाच्या कणामध्ये उष्णता दिली तर कणामधील अंतर हे काय होणार आहे? साहजिकच आहे, वाढणार आहे. ना ते कमी होणार आहे, ना ते बदलणार आहे, ना ते कमी जास्त होणार आहे. तर ते वाढणार आहे आणि म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर आहे, द्रवाला उष्णता दिली तर द्रवाच्या कणामधील अंतर हे वाढते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार
आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण परीक्षा, खेळ, सराव, खेळ, परीक्षा आपण प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपला जो शेवटचा प्रश्न राहिलेला जो प्रश्न उत्तर ही प्रश्नांची उत्तरे कोणत्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. काही लघुत्तरे प्रश्न आहे, काही दीर्घोत्तरे प्रश्न आहेत. ते कोणते प्रश्न आहेत ते देखील लगेचच बघण्याचा आपण प्रयत्न करूया. तर मुलांना आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्न बघणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न आहे त्याला सुरुवात करणार आहोत. चला सुरुवात करूया. मुलांना आपला जो पहिला प्रश्न आहे, पदार्थाचे तापमान हे कशाने मोजले जाते? आता मुलांना तुम्हाला माहिती आहे पदार्थाचे तापमान हे तापमापीने ही मोजले जाते आणि म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे, पदार्थाचे तापमान हे तापमापी या उपकरणाने मोजले जाते. हे आपल्या इथे आन्सर योग्य असणार आहे. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? उष्णतेचे संक्रमण म्हणजे एका पदार्थापासून दुसऱ्या पदार्थाकडे उष्णतेचे रूपांतरित होणे, वहन होणे म्हणजे त्याला आपण उष्णतेचे संक्रमण म्हणणार आहोत. बघा आता आपण इथे पाहणार आहोत, उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, उष्णतेचे संक्रमण. जसं आपण प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलं होतं मुलांना की आपण जी धातूची काठी घेतली होती, एक स्टीलची घेतली होती आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तांब्याची घेतली, एक स्टीलची घेतलेली आहे आणि त्या धातूला याला लोखंडा त्या नळीच्या एका टोकाला उष्णता दिल्यामुळे ते दुसऱ्या टोकाकडे देखील ती उष्णता पसरत जाते. जे मेणाचे जे थेंब टाकले होते जेणेकरून ते एका टोकाला ते थेंब टाकले होते, 3 ठिकाणी टाकले होते, उष्णतेच्या वहनामुळे ते हळूहळू ते प्रसरण पावले होते. हे देखील आपण प्रयोग पाहिलेलं होतं आणि म्हणून अशा प्रकारे हे उष्णतेचे संक्रमण होत आहे. म्हणून आपण इथे क्लिअर केलेलं उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय की उष्णतेचे संक्रमण म्हणजे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे वहन होणे किंवा ते रूपांतरित होणे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, उष्णतेचे संक्रमण. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे रूपांतरित होणे, वहन होणे किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे, याला आपण उष्णतेचे संक्रमण म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा उष्णतेच्या वहनाची वैशिष्ट्ये सांगा. जे उष्णतेचं वहन होत आहे मग त्याची वैशिष्ट्ये काय आहेत बघा आपण देखील पाहणार आहोत. बघ आता इथे जे दिलं आहे, उष्णतेच्या वहनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? उष्णतेच्या पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून असते. बघा त्यांनी सांगितले की उष्णतेचा जो पदार्थ आहे त्याच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. म्हणजे तो उष्णता पदार्थ कशा प्रकारचा आहे, तो स्थायू आहे, द्रव, वायू आहे, त्याचप्रमाणे तो सुवाहक आहे, तो दुर्वाहक आहे, हा त्याचा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मावर काय आहे, उष्णतेचा पदार्थातील वहन हे त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. सेकंडली जो वहन हे स्थायीरूप पदार्थामध्ये होत असते की साहजिकच एखाद्या गोष्टीचं उष्णतेचं रूपांतर करायचं असेल किंवा एखाद्या पदार्थाला उष्णता द्यायची असेल तर तो पदार्थ कसा असणं गरजेचं आहे, स्थायीरूप पदार्थ गरजेचा असणार आहे. आणि म्हणून जे आपलं नेक्स्ट सेकंड आपला जो आन्सर असणार आहे, वहन हे स्थायीरूप पदार्थामधून होते. आपलं तिसरं आहे, त्यासाठी मी माध्यमाची आवश्यकता त्याच आणि एखादं प्रसरण होण्यासाठी किंवा उष्णता मिळण्यासाठी आपल्याला साहजिकच जे माध्यम असणं गरजेचं आहे. जसा बर्फ आहे, बर्फाच्या साह्यानेच आपण उष्णतेचं प्रसरण करू शकतो, वहन करू शकतो. त्याच्यामुळे माध्यम हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये घटक असतो आणि म्हणून अभिसरण प्रक्रियेमध्ये देखील माध्यमाची गरज असते. प्रारण या प्रक्रियेमध्ये माध्यमाची गरज नसते. आणि म्हणून हे 3 प्रकार आहेत. उष्णतेच्या वहनाची वैशिष्ट्ये आपण पाहिली आहेत, 3 पॉईंटमध्ये पाहिलं आहे. जो आपला पहिला पॉईंट आहे, उष्णतेच्या वहनामधील वहन या पदार्थास गुणधर्मावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे वहन हे स्थायीरूप पदार्थामध्ये होते आणि त्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. अशा प्रकारे 3 पॉईंटमध्ये आपलं हे ते उत्तर असणार आहे. ते उत्तर आपण इथे क्लिअर केलेलं आहे. आता बघा आपल्या इथे जो नेक्स्ट क्वेश्चन असलं आपण वाचणार आहोत, उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. आता उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार वहन, प्रारण आणि अभिसारण आहे. बघा आपण इथे पाहणार आहोत, उष्णतेच्या संक्रमणाचे हे 3 प्रकार आहेत. इथे दिले आहे वहन, अभिसारण आणि प्रारण आहे. वहन म्हणजे काय की उष्णता वाहून जे वहनाचं काम करते त्याला वहन म्हणतात. अभिसारण म्हणजे जे संक्रमित होते त्यामुळे जे प्रक्रिया उष्णतेचं जे संक्रमण प्रक्रिया होते त्याला अभिसारण म्हणतात. आणि प्रारण म्हणजे ज्याला माध्यमाची गरज नसते, अभिसारणाला माध्यमाची गरज असते, परंतु प्रारण या प्रक्रियेला माध्यमाची गरज नसते. जसं आपण सांगितलं की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये जो उष्णता दिली सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते, यासाठी माध्यमची आवश्यकता नसते, ती डायरेक्ट होते. म्हणजेच ही प्रारण पद्धती आहे, प्रारण प्रक्रिया आहे. हे देखील मी तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे. तर अशा प्रकारे उष्णतेच्या संक्रमणाचे किती प्रकार पडतात? वहन, अभिसारण आणि प्रारण असे 3 प्रकार संक्रमणाचे प्रकार पडतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थायू पदार्थावर उष्णतेचा काय परिणाम होतो? स्थायू पदार्थाला जर उष्णता दिली तर काय होणार आहे म्हणून की साहजिक स्थायू पदार्थाचे वहन होणार आहे. स्थायू पदार्थामुळे उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे द्रवरूप पदार्थामध्ये
त्याचं परिवर्तन होणार आहे, ते प्रसरण पावणार आहे व उष्णता काढून घेतल्यास ते पुन्हा मूळ स्थितीमध्ये येणार आहे. जसं आपण पाहिलं की एखादा स्थायी पदार्थ आहे किंवा बर्फ आहे, त्या बर्फाला आपण उष्णता दिली म्हणजे त्याचे द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होणार आहे, ते प्रसरण पावणार आहेत व उष्णता जर काढून घेतली तर ते उष्णता काढून घेतली व ते पुन्हा मूळ स्थितीवर ते परत बर्फ होणार आहे का, तर तो परत पदार्थ थंड होणार आहे, ते पाणी थंड होऊन पुन्हा आपण जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा पुन्हा बर्फ तयार होत आहे. म्हणजेच आपण काय केलं आहे, त्याची उष्णता काढून घेतली आहे. आणि म्हणून आपण बघा इथे पाहतो स्थायी पदार्थ उष्णतेचा काय परिणाम होत आहे, स्थायी पदार्थाला उष्णता दिल्यामुळे स्थायी पदार्थ प्रसरण पावतो, त्याची उष्णता जर काढून घेतली तर तो पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रारण कशास म्हणतात, त्यांनी विचारले. प्रारण कशास म्हणतात, तसं मी तुम्हाला सांगितले की सूर्य आणि पृथ्वी, सूर्याला पृथ्वीपासून जी उष्णता मिळत असते, परंतु सूर्याला पृथ्वीपासून उष्णता मिळत असताना त्यांना कोणत्याही माध्यमाची गरज नाही, ते प्रारणाच्या माध्यमातून त्यांना उष्णता मिळाली जाते. बघा, कोणतेही माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात. बघा, कोणतेही माध्यम नसताना म्हणजे जो कोणताही घटक नसताना होणाऱ्या उष्णतेमुळे जी आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते म्हणजे ते होणारं संक्रमण, मग ते संक्रमण होत आहे म्हणून त्याला त्या प्राणाला काय म्हणत आहे, प्रारण असे म्हणत आहे. आता बघा इथे नेक्स्ट प्रश्न आपला आहे, गरम चहा काचेच्या ग्लासात व स्टीलच्या ग्लासात ओतला तर कोणता ग्लास सहज उचलता येईल व का? की जेव्हा गरम चहा आहे तो एक जो गरम चहा आहे तो एका काचेच्या ग्लासात ओतला आणि एक स्टीलच्या ग्लासात ओतला तर कोणता पेला आपल्याला घेता येईल लवकर किंवा कोणता ग्लास आपल्याला सहज उचलता येईल आणि का, त्यांनी विचारलं आहे. तर कोणता ग्लास आपण सहज उचलू, साहजिकच आहे की जो काचेचा ग्लास आहे तो आपल्याला सहज उचलता येईल, पण जो स्टीलचा ग्लास आहे तो आपल्याला सहज उचलता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये गरम चहा स्टीलच्या ग्लासामध्ये ओतला तर तो पटकन गरम होतो आणि जो काचेचा ग्लास आहे त्याला तो गरम होण्यासाठी त्याला कालावधी लागतो, थोडासा वेळ लागतो. बघा, काचेचा ग्लास हा सहजपणे उचलता येतील कारण काचेमध्ये जे उष्णताचे जे वहन आहे ते स्टीलमधील वहनापेक्षा ते गतीने कमी आहे. म्हणजे बरोबर आहे की जी वहनाची जी क्षमता आहे त्या काचेमध्ये कशी आहे, कमी प्रमाणात आहे. जसं स्टील पटकन काय करतो, उष्णता ग्रहण करतो, परंतु जो काच आहे ते काचेमध्ये उष्णता ग्रहण करण्याची जी गती आहे बघा ती कमी आहे. काचेचा ग्लास हा सहजपणे उचलता येईल कारण जसं मी तुम्हाला मग सांगितलं, काचेचा ग्लास आपण पटकन उचलू कारण काचेमध्ये उष्णतेचे जे वहन आहे ते स्टीलपेक्षा कमी गतीने आहे, तो हळूहळू गरम होतो, परंतु स्टील आहे ते पटकन गरम होतो. आपण बघा एखाद्या वेळेस तुम्ही हा प्रयोग नक्की घरी करून पहा की एखादं गरम पाणी आहे ते एखाद्या काचेच्या ग्लासात किंवा एका काचेच्या ग्लासामध्ये किंवा एका ग्लास स्टीलचा ग्लास आहे त्याच्यामध्ये दोन्ही समप्रमाणात पाणी घ्या आणि कोणता ग्लास हा तुम्हाला उचलता येतो हा तुम्ही त्याचा अंदाज घ्या. हा जो प्रयोग आहे तो देखील तुम्ही मोठ्यांच्या परीक्षामध्ये किंवा मोठ्यांच्या निर्गाळणीमध्ये दक्षतेमध्ये तुम्ही करणं हा गरजेचं आहे आणि मग तुम्हाला त्याचा अंदाज येईल की नक्कीच जो वहनाची जी क्षमता आहे कोणत्या ग्लासमध्ये जास्त आहे याच्यावरून तुम्हाला हा प्रयोगचा नक्कीच अंदाज येईल. तर अशा प्रकारे बघा आपण ह्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्रवांना उष्णता दिल्यास काय परिणाम होतो. जे द्रव आहे, जे पाण्यामध्ये जे द्रव आहे ते द्रवांना उष्णता दिल्यास काय होतं आहे की ते द्रव प्रसरण पावत आहेत, प्रसरण पावल्यानंतर त्याच्यामधील जी वहनाची क्षमता आहे ती वाढत आहे आणि त्यामुळे त्यांचं आकारमान वाढल्यामुळे त्यांचं प्रकार देखील वाढत आहे. बघा आता दिलं आहे द्रवांना उष्णता दिल्यास काय परिणाम होत आहे. द्रवांना उष्णता दिल्यास द्रवाच्या कणामधील काय होत आहे, अंतर हे वाढत आहे. द्रवाचे जे कण आहेत त्याच्यामधील अंतर वाढत आहे, त्याचे आकारमान देखील वाढते व म्हणजेच ते काय होत आहे, प्रसरण होत आहे. समस्या मुलांना इथे 3 गोष्टी इथे आपल्याला समजत आहे. द्रवांना जर उष्णता दिल्यास द्रवामधील कणामधील अंतर वाढत आहे. काय वाढत आहे, द्रवातील कणामधील अंतर वाढत आहे, त्याचे हे आकारमान देखील वाढत आहे आणि त्याचप्रमाणे ते प्रसरण देखील पावत आहे. तर अशा प्रकारे जे पाण्यामध्ये जे द्रव आहेत त्या द्रवांना उष्णता दिल्यास काय परिणाम होत आहेत, अशा प्रकारचे खाली परिणाम होत आहे. त्याच्यामध्ये बघा उष्णता दिल्यास द्रवाचे आकारमान, द्रवातील कणामधील जे अंतर आहे ते वाढत आहे, आकारमान वाढत आहे आणि त्याचप्रमाणे ते प्रसरण पावत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्मस फ्लास्कचा उपयोग हा कशासाठी होतो. साहजिकच थर्मस फ्लास्कचा जो उपयोग आहे तो चहा, कॉफी, दूध हे गरम राहण्यासाठी त्याचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे सरबत आहे, जे शीतपेय आहे ते दीर्घकाळ देखील थंड राहण्यासाठी त्याचा वापर होत आहे. चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ इथे दिले आहे. चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ दीर्घकाळ म्हणजे साधारण 2 ते 3 तासासाठी किंवा 1.5 ते 2 तासासाठी गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पदार्थ हे थंड राहण्यासाठी थर्मस फ्लास्कचा हा उपयोग आपल्याला इथे
होत आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे पाहतो की चहा, कॉफी, दूध यासारखे जे पदार्थ आहे दीर्घकाळ गरम राहतात. त्याचप्रमाणे जे शीतपेय आहे, जे हर एक प्रकारचे जे कोल्ड ड्रिंक आहेत ते देखील थंड राहण्यासाठी देखील आपण थर्मसचा वापर करतो. थर्मस फ्लास्कचा वापर आपण करत असतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्मस फ्लास्कची रचना ही थोडक्यात सांगा, की आपल्याला त्याची रचना कशा प्रकारे आहे ती बघा आपल्याला इथे सांगायची आहे. आपण बघा पाहतो की एकात एक बसवलेले जे सीलबंद केलेल्या काचेच्या 2 नळ्या असतात, जे एकात एक जे सीलबंद जे काचेच्या 2 नळ्या असतात किंवा जे 2 भांडं आहे ते एकाचं बसवलं आहे, एकात एक बसवलेलं आहे, ते वरून सील बंद केलं जे त्याचं ब्रूच आहे जे वरून ते सील बंद केलेलं आहे व काचेच्या 2 नळ्या बसवल्या आहेत आणि त्याच्या आतमध्ये 2 नळ्या बसवलेल्या आहेत. त्याचा पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केला आहे. तर त्याचा जो पृष्ठभाग आहे त्याला चांदीचा मुलामा लावून चकचकीत केलेला असतो व बाहेर धातू किंवा प्लास्टिकची बरणी असते. तर बाहेर प्लास्टिक आणि धातूची बरणी असते बघा. त्या म्हणजे बाहेरून आपल्याला कसं दिसतं की तो प्लास्टिकचा आहे, परंतु आतमध्ये काय आहे काचेचे बघा एकात एक बसवलेले असे 2 भांडे आहेत काचेचे आणि त्याचप्रमाणे त्याला जे काचेच्या 2 नळ्या देखील लावलेल्या आहेत. त्याच्यावर पृष्ठभाग आहे त्या चकचकीत करण्यासाठी त्याला चांदीचा मुलामा लावून त्याचबरोबर बाहेर धातू किंवा प्लास्टिकची बरणी देखील असते. तर अशा प्रकारे त्याची जी मांडणी आहे ती रचना आहे ती त्याच्यामध्ये केलेली आहे की जेणेकरून बाहेरच्या पदार्थ कोणताही पदार्थ त्या थर्मसमध्ये टाकला गेला की जी बाहेरची उष्णता दिलेल्यानंतर जे वाफ बाहेर पडते ती बाहेर न पडता पुन्हा ते वाफेचं परावर्तन होतं, ते पुन्हा परावर्तित होते आणि ती वाफ पुन्हा त्याच डब्यामध्ये जाते, जेणेकरून जे अन्न आहे किंवा जे शीतपेय आहे किंवा जे ड्रिंक्स आहे त्याचप्रमाणे जे गरम पदार्थ आहे तो त्याप्रमाणे गरमच राहतो, तो दीर्घकाळ टिकतो आणि त्याच्यामुळे त्याचा जे वापर करण्याचाही जो आपल्याला अगदी सहज आणि सोपा जातो आणि त्याच्यामुळे थर्मस फ्लास्कमुळे आज कितीतरी जण याचा वापर देखील करत आहे. तर अशा प्रकारे आपण थर्मस फ्लास्कची रचना ही थोडक्यामध्ये सांगितलेली आहे, ते मुलांना तुम्हाला समजलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो पूर्ण जो पाठ आहे या पाठामध्ये असलेले मुलांना जे आपले जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. अशा प्रकारची उष्णता म्हणजे काय हा जो टॉपिक आहे या टॉपिक म्हणजे जो लेसन आहे आपण घेतलेला आहे. उष्णता म्हणजे काय, उष्णतेचे प्रसरण कसे होते, वहन कसे होते, उष्णतेचे सुवाहक काय, उष्णतेचे दुर्वाहक काय, उष्णतेचे संक्रमण कसे आहे, त्याचप्रमाणे थर्मस फ्लास्क काय आहे, थर्मस फ्लास्कचा उपयोग काय आहे, त्याची रचना काय आहे, या सर्व प्रकाराचा मुलांना आपण चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे या पाठामध्ये आलेले देखील सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर त्याची प्रश्न उत्तर देखील आपण अचूकपणे इथे स्पष्टीकरणासकट मांडलेले आहेत आणि ते तुम्हाला समजले आहेत मला खात्री आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे. भेटूया आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.